नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पूर्ण आजी मात्र स्वतःशीच बोलत असतात. त्यांना खूपच पश्चाताप होत असतो की मी कुठून या तन्वीला माझी सून करून आणली. माझ्या भोळ्या अश्विनला मी हिच्या हवाली केलं, त्याचं आयुष्य बरबाद केलं. काय झालं होतं तेव्हा माझ्या डोळ्यावर पट्टी पडली, असं म्हणत आता पूर्ण आजी स्वतःला खूप दोष देऊ लागते की खरंच खूप वाईट केलं मी. माझ्या अर्जुनचं आयुष्य तर वाचलं, पण अश्विनचं मात्र मी आयुष्य खराब करून टाकलं, असं म्हणून आता पूर्ण आजी खूप रडू लागते. आणि त्याचबरोबर सायली मात्र मागे उभी असते. सायली हे सगळं ऐकत असते. त्यानंतर मात्र आता पुढे पूर्ण आजी म्हणते, "काय झालं होतं? माझ्या डोळ्यावर एवढी मोठी पट्टी कसली होती, की मी हे सगळं करून बसले आहे. आता मला खरंच या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो आहे. बरं झालं हे सगळं आत्ताच कळलं, नाहीतर त्या मुलीने आपलं घरसुद्धा पोखरून खाल्लं असतं आणि हे सगळं मी तिच्या हातात दिलं." असं म्हणत आता पूर्ण आजी सतत स्वतःला दोष देत असते आणि हे बोलताना मात्र पूर्ण आजीला चक्कर येते आणि ती कोसळणार इतक्यात मात्र सायली पूर्ण आजीला सावरते आणि जोरजोरात घरातल्यांना आवाज देऊ लागते. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र पूर्ण आजीची तब्येत विचारताना कल्पना सायलीला विचारते, "सायली, तू काही बोलली होतीस का पूर्ण आजीशी?" तर तेव्हा मात्र आता ती म्हणते, "नाही, उलट तर मी त्यांच्या मागे उभी होते हे त्यांना माहीत सुद्धा नव्हतं." तेव्हा आता लगेचच प्रताप विचारतो, "काय रे, उचलला का अश्विनने फोन?" तेव्हा अर्जुन चिडून म्हणतो, "नाही ना, तो फोनच घेत नाहीये." दुसरीकडे मात्र महिपत आता जेलमध्ये प्रियाचा गळा दाबतो आणि विचारू लागतो की, "तुला हौस होती ना फार? हिने गोळी झाडली बोलायची, साक्षीने गोळी झाडली आहे ना?" असं म्हणत आता महिपत मात्र प्रियाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे मात्र आता घरामध्ये पूजा सुरू असते, तर अचानक घरामध्ये एक दगडामुळे काच फुटून चिठ्ठी येते आणि ती चिठ्ठी वाचल्यावर त्यावर लिहिलेलं असतं की अर्जुन, आता तुझा जीव जाणार. आणि हे ऐकून मात्र आता घरातील सगळेजण प्रचंड घाबरतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.